नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. नारळी पौर्णिमा म्हटलं की आठवतो तो नारळाचा सुगंध आणि घरच्या गोड पदार्थाची चव. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ मोकळा आणि रसाळ नारळी भात. नारळाचा छान सुगंध, गुळाची गोडी आणि वेलचीची हलकीशी चव. प्रत्येक घास इतका स्वादिष्ट की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा करावासा वाटेल. नारळी पौर्णिमेच्या या खास दिवशी घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने हा नारळी भात नक्की करून पहा आणि तुमच्या घरची नारळी पौर्णिमा आणखी गोड करा या स्वादिष्ट नारळी भाताने. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नारळी भाताला. इथं 2 वाट्या मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ एक अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवायचा आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या आणि अर्धा तास भिजत ठेवा. अर्धा तास भिजलेला हा तांदूळ आपण गाळणीने गाळून घ्यायचा आहे. पूर्णपणे याचं पाणी निथळून घ्यायचं आणि निथळलेला तांदूळ आता आपल्या तुपावरती भाजायचा आहे. झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी अतिशय स्वादिष्ट ही रेसिपी होते. 1 पळीभर तुपावरती 5 ते 6 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे भाजून घेऊया. याच्यामध्ये हिरवी वेलची 1-2 तुम्ही घ्या, छान भाताला स्वाद लागतो. आता हा जो तांदूळ आपण निथळून पूर्ण पाणी काढून घेतलेला तांदूळ आहे, हा 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घ्यायचा. तूप आणि हे लवंग दालचिनीवरती आणि तुपावरती हा भात जेव्हा परतून घेता तेव्हा चवीला फार छान लागतो. गॅसची आच मोठी ठेवा आणि मोठ्या आचेवरती हा तांदूळ परतून घ्या. आता 2 वाट्या तांदळाला मी इथं 2 वाट्या पाणी घालत आहे. हे पहा, ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने मी पाणी घातलं. आता आपल्याला हा भात कुकरला शिजवायचा आहे, त्याच्यामुळे अर्धा तास आपण ऑलरेडी हा भात भिजवून घेतलेला आहे तांदूळ. त्याच्यामुळे 2 वाट्यामध्येच हा तांदूळ छान 2 शिट्ट्यामध्ये शिजतो. अर्ध्या लिंबाचा रस घ्या आणि व्यवस्थित हा लिंबाचा रस तांदळामध्ये मिक्स करून घ्या. पाव चमचा इथं मीठ घेतलेलं आहे मी. गोडाचा पदार्थ आहे आणि मिठाने त्याची चव आणखीन वाढते. थोडासा हलकासा स्पॅच्युलाने आपण हलवून घेऊया आणि हलकीशी उकळी आली की आपल्याला झाकण लावायचं आहे. पाहितं हलकीशी या भाताला उकळी आली की झाकण लावूया आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. गॅसची आच आहे ही मध्यम ठेवा आणि मध्यम आचेवरती आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये मऊ मोकळा सळसळीत असा हा भात शिजतो. मी तुम्हाला दाखवते. अगदी छान चवीचा हा राईस होतो. तुम्ही नारळी भात करताय पण चिकट किंवा असा चिकट अजिबातसुद्धा होत नाही. चांगला सळसळीत व्यवस्थित हा भात होतो. तर पहा इथं 2 शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि 2 शिट्ट्यामध्ये आपला भात शिजलेला दिसतोय. पहा इथं छान असा भातही हा शिजला आणि तांदूळही अगदी मोकळा सळसळीत राहिलेला आहे. अख्खा तांदूळ जसाच्या तसा राहिलेला आहे आणि कुकरमध्ये अगदी 5 ते 6 मिनटाच्या आतमध्ये याच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि हा भात शिजला. अर्धा तास आपण तांदूळ भिजवल्यामुळे तांदूळ हा छान कमी पाण्यामध्ये पण छान शिजतो. पहा 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या त्या तांदळाला सेम 2 वाट्या पाणी. असं करून आपण हा 2 शिट्ट्यामध्ये तांदूळ शिजवून घेतलेला आहे. आता हा शिजवलेला भात आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि गार करून घ्यायचा आहे. भात गार होतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. 2 चमचे तुपावरती हे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. छान खरपूस असे भाजून घ्या. भातामध्ये याची चव फार छान लागते. पाहितं हलकासा हा काजूला सोनेरी कलर यायला लागला की आपण हे काजू आणि हे बदाम काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 बेदाणे घ्यायचे आहेत किंवा मनुके घ्यायचे आहेत. मनुके शेवट घ्या, नंतर घ्या, कारण सुरुवातीला जर तुम्ही घेतले तर ते चामट होतात, व्यवस्थित भातामध्ये लागत नाहीत. आता उरलेल्या तुपावरती आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा सेंद्रिय गूळ आहे आणि चांगला बारीक चिरून घ्या गूळ. गूळ जेवढा तुम्ही व्यवस्थित बारीक चिरून किंवा किसून घेणार तेवढा पटकन मेल्ट होतो किंवा वितळतो. तर पहा इथं हा गूळ आपल्याला जराही पाणी न घालता तुपावरती वितळवून घ्यायचा आहे. पहा छान असा गूळ व्यवस्थित आणि गॅसची आच मंद ठेवा आणि मंद आचेवरती हा गूळ वितळवून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे नारळी भाताची. पहा इथं फार छान चवीचा हा भात होतो. आणि हा जो गूळ आहे इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, पण तुम्हाला भाताची चव आणखीन गोड हवी असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. इथं 1 वाटी मी नारळाचा चव घेतलेला आहे. पहा इथं
छान असा नारळ हा मिक्सरला लावून मी बारीक करून घेतला आणि 1 वाटी नारळाचा चव घेतला. 1 वाटी गूळ, 1 वाटी नारळाचा चव आणि याच्यावरती आता आपण शिजवलेला भात परतणार आहोत. 1-2 मिनटासाठी पूर्णपणे छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. एकजीव आपल्याला गूळ आणि नारळ आणि गॅसची आच मंद ठेवा. गॅसची आच फास्ट ठेवू नका, कारण फास्ट ठेवली तर गूळ वितळेल आणि कडक होईल. कडक जर गूळ झाला तर भात चांगला लागत नाही. तर पहा इथं 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर मी घेतलेली आहे. आणि पुन्हा एकदा हे सुकं खोबरं आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हा भात आपण याच्यावरती परतून घ्यायचा आहे. छान असं गूळ आणि या खोबऱ्यामध्ये हा भात आपण परतून घेऊया. भात परतताना गॅसची आच जी आहे ती फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा भात परतून घ्या. पहा इथं तुम्ही पाहू शकत असाल, मी कुकरमध्ये भात शिजवला तरी हा भात चिकट झालेला नाही आहे. छान असा मोकळा सळसळीत भात आपला शिजलेला आहे. आणि जेव्हा आपण नारळी भात करतो तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असा हा कुकरला तुम्ही 2 शिट्यामध्ये भात शिजवाल. अर्धा तास भिजत घाला आणि 2 शिट्यामध्ये शिजवून घ्या. फार सुंदर चवीचा हा नारळी भात होतो. करून पहा. आता हे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स घेऊन पुन्हा एकदा ह्या भाताला छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा कलरचा वगैरे मी वापर केलेला नाही आहे इथं. तुमच्याकडे जर केशर असेल तर ती केशर थोडीशी दुधामध्ये भिजवून तुम्ही या भाताला घेऊ शकता. पण ऑलरेडी गुळाचा जो कलर आहे तो भाताला येतो आणि भात आपण वेलची जायफळ घातल्यामुळे केशरची इथं नाही घातली तरीही तुम्ही चालेल. तर पहा इथं फास्ट गॅसवरती 1-2 ते 3 मिनटासाठी हा भात मी परतून घेतला. आता झाकण ठेवूया आणि छान 1-5 मिनटासाठी याची वाफ काढून घेऊया. मंद गॅसवरती याची 5 मिनिट वाफ काढून घ्या आणि हा भात आता आपला खाण्यासाठी तयार झाला आहे. तर या नारळी पौर्णिमेला नक्की तुम्ही असा भात करून पहा आणि तुमचा नारळी भात कसा झाला तो मला कमेंटमध्ये सांगा. पहा इथं अगदी तुमच्यासमोर मी हा भात केलेला आहे. व्यवस्थित पाण्याचं प्रमाण आणि व्यवस्थित हा तांदूळ भिजवून तुम्ही घेतलात आणि व्यवस्थित असं पाण्याचं प्रमाण घेतलं तर मोकळा सळसळीत असा हा नारळी भात आपला तयार होतो. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू अशाच पारंपरिक एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. आमचे व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करत राहा आणि नक्की या नारळी पौर्णिमेला तुम्ही या भाताचा स्वाद घेऊन पहा. धन्यवाद मंडळी.